श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या व्हिडिओची सुरुवात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू। शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण काही उपाय आहेत जे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओला स्किप न करता तुम्ही नक्की हा पूर्ण व्हिडिओ पहा। शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय करू शकता। यामुळे घरात पैशांची कृपा होते, सुख समृद्धी येते। याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होईल। आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील। आपण खूप काम करतो, खूप कष्ट करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो, पण तो पैसा स्थिर राहत नाही। लक्ष्मी घरात येण्या अगोदरच तिचे जाण्याचे मार्ग जे आहेत ते ठरलेले असतात। तर आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकवून ठेवायची किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण काय करू शकतो याविषयी आपण थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत। तर चला आपण ते पाहून घेऊया। व्हिडिओला सुरुवात करूया। मेन मुद्द्यावर आपण येऊया। तर काही उपाय आणि काही नियम जे आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत। आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील। शुक्रवार हा वार महालक्ष्मीला समर्पित आहे। या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा आणतात। जे लोक आर्थिक समस्यांनी त्रस्त आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही, अशा लोकांनी शुक्रवारी काही उपाय आहेत ते करायला हवेत। या उपायांमुळे अनेक अडचणींचे समाधान होते। वास्तविक शुक्रवार हे उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तुमचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकता। चला तर मग जाणून घेऊया शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीचे काही सोपे असे उपाय आहेत। तर त्यातला पहिला उपाय जो आहे तो एकाक्षी नारळाने लक्ष्मीची पूजा करा। आई लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडते, त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते। तर हा उपाय केल्याने इच्छित फळ जे आहे ते प्राप्त होते। तुमची कुठलीही इच्छा असो, मनातील ते पूर्ण होते। लवकरात लवकर अखंड लक्ष्मी प्राप्ती आणि वैभव प्राप्त होते। त्यासाठी शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय करू शकता। हा उपाय केल्याने घरामध्ये सुख समृद्धी तसेच लक्ष्मीची प्राप्ती अवश्य होते। शुक्रवारी जो आहे तो उपाय जो आहे दुसरा तो शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी श्लोकाचे पठण करा। शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी श्लोकाचे पठण करावे। हे एक अतिशय जादुई स्तोत्र आहे। याचे पठण केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात। या श्लोकामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते। रोज अष्टलक्ष्मी श्लोकाचे पठण केल्याने देवी लक्ष्मीची अपार कृपा जी आहे ती प्राप्त होते। क्रमांक 3 श्रीयंत्राची पूजा करा। शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता। यावेळी तुम्हाला तुपाचे 8 दिवे लावायचे आहे, गुलाबाची सुगंधित अगरबत्ती जाळावी आणि मखाण्याची खीर जी आहे ती आपल्याला नैवेद्य म्हणून अर्पण करायची आहे। तसेच कनकधारा श्लोकाचे पठण करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फूल अर्पण करा। शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा करून हे उपाय तुम्ही करू शकता। तर 4 आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो झाडू उभा ठेवायचा नसतो, तो झाडू आडवा करून ठेवायचा आणि आडवा ठेवताना झाडूचे जे तोंड आहे ते दक्षिण दिशेकडे येणार नाही याची काळजी करायची। झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, म्हणून आपल्याला त्याची काळजी घेणे गरजेचे आहे। झाडू नेहमी शनिवारी खरेदी करायचा आणि जुना झाडू सुद्धा गुरुवार सोडून तुम्ही कोणत्याही दिवशी म्हणजे शनिवारीच तुम्ही तो झाडू जो आहे तो फेकू शकता किंवा घराबाहेर काढू शकता। तो आपण शनिवारी बदलवायचा आहे। झाडू कोणाला दिसणार नाही असा आपल्या घरामध्ये तो ठेवायचा आहे। क्रमांक 5 उपाय नंबर तर घरात जर मीठ सांडलेलं असेल तर मीठ कोणाच्या पायाखाली येऊ देऊ नये। ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे, कारण मीठ समुद्रात असते। लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे।
मिठाला लक्ष्मी मातेचे भाऊ मानले जाते. लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा जो आहे तो फार जवळचा संबंध आहे, त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नका. क्रमांक 6, सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील 3 ज्या वस्तू आहेत त्या कोणालाही देऊ नयेत. मीठ, झाडू आणि पैसे या 3ही वस्तू लक्ष्मीकारक आहे, मात्र इतर वस्तू तुम्ही देऊ शकता. क्रमांक 7, सायंकाळी लक्ष्मी येण्याचा वेळ असतो. घरातून लक्ष्मी म्हणजे पैसे बाहेर जाऊ देऊ नये. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू गायीपासून म्हणजे दुधापासून प्राप्त झालेल्या असतात म्हणून आणि गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये. उपाय क्रमांक 8, सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा, भाजीपाला, इतर वस्तू उकरड्यावर किंवा कचरापेटीमध्ये टाकू नये. क्रमांक नंबर 9, बंद घड्याळ घरात लावू नये, कारण त्याने आपली प्रगती जी आहे ती थांबते. लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी आपल्याला जे काही आता नवीन उपाय आहेत ते आपल्याला म्हणजे मी तुम्हाला सांगते ते तुम्ही नक्की करा, ज्याच्याने आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील. लक्ष्मी माता जी आहे ती स्थिर राहायला हवी, त्यासाठी आपण काही उपाय जे आहेत ते करू शकतो आपल्या दैनंदिन जीवनातले. तर ते आपण पाहूया. तर क्रमांक नंबर 1 आहे, रोज सकाळी फरशी साफ करत असताना आपल्याला पाण्यात थोडे मीठ, हळद आणि गोमूत्र टाकायचे आहे. हे पाणी तयार करून तेव्हा आपण फरशी जी आहे ती साफ करायची आहे. असे केल्याने घरातली जी निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे ती दूर होते. त्यामुळे माता लक्ष्मी घरात विराजमान असते म्हणजे स्थिर असते. आणि 2, घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्याची पूजा करावी. असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते. क्रमांक नंबर 3, आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे. ही दिशा हलकी ठेवावी, म्हणजेच या दिशेला अवजड वस्तू ज्या आहेत त्या ठेवू नयेत. क्रमांक नंबर 4, घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेली कपडे ठेवू नये. ते कपडे जाळून टाकावे. असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. क्रमांक 5, प्रत्येक अमावास्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवा. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावास्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा, कारण असे म्हणतात की दुधापासून बनलेली खीर दान केल्याने आपले जे पितर आहेत म्हणजे आपले पूर्वज जे आहेत ते तृप्त होतात आणि त्यामुळेही आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येत असतात त्यामुळे आपले जे मार्ग आहेत ते मोकळे होतात. क्रमांक नंबर 6, महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करा. असे केल्याने लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते. प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा उपाय मी सांगितलेला आहे तुम्हाला. तर तुम्ही प्रत्येक सोमवारी उसाच्या रसाचा अभिषेक तुम्ही शंकराच्या महादेवांच्या पिंडीवर करू शकता. 7 नंबर, लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही शुक्रवारी उपवास सुद्धा करू शकता. आणि 8 नंबर, लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही श्री सूक्त, कनकधारा स्तोत्र, लक्ष्मी स्तोत्राचे पठण सुद्धा करू शकता. तर तुम्हाला जर माहिती आवडली असेल, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवनवीन माहिती आपल्या या चॅनलवर तुम्हाला मिळतील. त्यासाठी आजचा व्हिडिओ इथेच मी थांबवते. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.